नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. मी डॉक्टर निखिल विद्या हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया एका संस्कृत सुभाषिताने. सुभाषित असं आहे, गुणेषु क्रियताम यत्नः, गुणेषु क्रियताम यत्नः किम आटोपै प्रयोजनम, किम आटोपैहि प्रयोजनम, विक्रियन्ते न घंटाभिः, विक्रियन्ते न घंटाभिः, गावः क्षीर विवर्जितः, गावः क्षीर विवर्जितः. म्हणजे मित्रांनो, आपण चांगले गुण मिळवण्यासाठी खटाटोप केली पाहिजे, ना की दिखावा करण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. कारण की उदाहरण असं दिलं या सुभाषितामध्ये की दूध न देणाऱ्या गायीची विक्री होत नाही. किती तुम्ही सुंदर घंटा तिच्या गळ्याभोवती लावली तरी कोणी तिला विकत घेत नाही. बरोबर मित्रांनो, असंच आपण गुणग्राही बनायचं आहे, ज्ञानग्राही घ्यायचं आहे, बनायचं आहे, जेणेकरून जास्तीत जास्त ज्ञान आपल्याला मिळवायचं आहे. तर सह्याद्री वाहिनी हे काम करतच असते आणि नवनवीन ज्ञान, नवनवीन जे अपडेट्स असतात ते आपल्याला वेगवेगळ्या कार्यक्रमातून मिळत असतात. आणि आजच्या हॅलो डॉक्टर कार्यक्रमामध्ये असाच एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्यासाठी आलेलो आहोत. तर पाहूया आजचा आपला विषय काय आहे. आजचा आपला विषय आहे पाठदुखी वरील स्पाइनल डिकम्प्रेशन उपचार पद्धती. पाठदुखीवरील स्पाइनल डिकम्प्रेशन उपचार पद्धती. आणि या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये एक नाही तर दोन तज्ञ आहेत. तर स्वागत करूया डॉक्टर पवन कुमार जाधव आणि श्री दिनेश दळवी सरांचं. नमस्कार. नमस्कार सर, स्वागत आहे कार्यक्रमामध्ये. मित्रांनो, दोन्ही सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. सुरुवात करूया डॉक्टर पवन कुमार जाधव सरांकडून. डॉक्टर पवन कुमार जाधव सर अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत आणि शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर सरांनी MBBS नंतर पुढे D ऑर्थो केलं आहे बॉम्बे हॉस्पिटल येथून आणि मुंबईच्या नामांकित रुग्णालयामध्ये त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. जसं SL रहेजा हॉस्पिटल म्हणा, हिंदुजा हेल्थकेअर सर्जिकल हॉस्पिटल म्हणा, ज्युपिटर हॉस्पिटल म्हणा आणि सरकारी रुग्णालयाची जर आपण चर्चा केली तर कुर्ला भाभा BMC हॉस्पिटल आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर BMC रुग्णालय येथे देखील सरांनी आपली सेवा दिलेली आहे. सरांच्या गाठीशी 15 वर्षाचा अनुभव आहे रुग्णांना उपचार करण्याच्या वैद्यकीय सेवेचा आणि सरांनी हजारो रुग्णांची स्पाइनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धतीच्या माध्यमाने यशस्वी उपचार करून हजारो रुग्णांची जी शस्त्रक्रिया आहे ती टाळलेली आहे. तर खूप खूप अभिनंदन सर. धन्यवाद. आणि दिनेश सरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. श्री दिनेश दळवी सर, आपण संस्थापक आहात ANSSI वेलनेस म्हणजेच अमेरिकन नॉन सर्जिकल स्पाइन इन्स्टिट्यूट वेलनेस या संस्थेचे आपण संस्थापक आहात. आणि शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण MSW म्हणजेच मास्टर्स इन सोशल वर्क व MBA ही पदवी प्राप्त केलेली आहेत. आणि अनुभवाविषयी सांगायचं झालं तर दळवी सरांनी अमेरिकेमध्ये 6 वर्ष बिहेवियरल स्पेशलिस्ट म्हणून आपली सेवा दिलेली आहे. तर असे दोन्ही तज्ज्ञ मंडळी आपल्यासोबत आहेत. तर शुभस्य शीघ्रम कार्यक्रमाचा श्रीगणेश करूया. पुन्हा एकदा स्वागत करतो पवन सर, दळवी सर पुन्हा स्वागत करतो. डॉक्टर साहेब, तुमच्यापासून सुरुवात करूया. पाठदुखी हा आजचा आपला विषय आहे. तर पाठदुखी होण्यामागे प्रमुख कोणकोणती कारणं असू शकतात त्याविषयी आम्हाला सांगा. डॉक्टर पवन, तुम्ही. पाठदुखीच्या बद्दल जर सांगायचं झालं, पाठदुखी किंवा मानदुखी आपल्या फिजिकल ॲक्टिव्हिटीज सोबतच हे सगळं रिलेटेड आहे. तर याच्यामध्ये ओव्हरली ॲक्टिव्ह असणारे जे लोक आहेत किंवा अंडरली ॲक्टिव्ह म्हणजे ज्याच्यामध्ये बोलतो की सिडेंटरी लाईफस्टाईल आहे, तर ह्या दोन्ही प्रकारच्या वयोगटांमध्ये प्रकारच्या लोकांमध्ये हा मानदुखी किंवा पाठदुखीचा प्रकार किंवा हा त्रास येऊ शकतो. आता याच्यामध्ये जर सिडेंटरी लाईफस्टाईल असेल, त्याच्यामध्ये फिजिकली ॲक्टिव्ह नाही आहेत किंवा लॅक ऑफ एक्सरसाइज म्हणजे ज्यांना रोज व्यायाम करायची वेळ नाही किंवा सवय नसेल किंवा जास्त ॲक्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये त्यांचं हेवी वेट लिफ्टिंग असेल किंवा बाईक ट्रॅव्हल किंवा असं जर्की ट्रॅव्हलिंगचं ज्या ॲक्टिव्हिटीज असतील, तर अशा प्रकारच्या लोकांमध्ये हे मानदुखी किंवा पाठदुखीसारखा आजार होऊ शकतो. आणि साधारण कुठकुठल्या तक्रारी घेऊन रुग्ण तुमच्याकडे येतात, काय लक्षणं आढळतात त्याविषयी देखील आम्हाला सांगा. बरेचसे पेशंट असतात ज्यांना कॉमन सिम्पटम्स जर बोलायला गेलं, लक्षणं बोलायला गेलं तर एक कंबरदुखी असते किंवा मानदुखी असते. कमरेचं दुखणं जे पायापर्यंत जाऊ शकतं, मानेचं दुखणं जे हातापर्यंत जाऊ शकतं किंवा त्याच्यासोबत त्यांना मुंग्या येणं, सुन्नपणा, बधिरपणा किंवा
मानेच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर त्यांचा तोल जाणं किंवा चक्कर येणं, मळमळ होणं, अशा प्रकारचे जे लक्षणं आहेत, अशा प्रकारचे कॉमन सिम्पटम्सने पेशंट्स ग्रस्त असतात आणि ते आपल्यापाशी येतात. आणि जर मानदुखी म्हटली, पाठदुखी म्हटली, कंबरदुखी म्हटली, तर काय काय उपचार पद्धती सध्या, काय काय पर्याय सध्या रुग्णाकडे उपलब्ध आहेत त्याविषयी देखील आम्हाला सांगा. काय आहेत उपलब्ध? आता मेडिकल फील्डमध्ये दोन प्रकारच्या ट्रीटमेंट असतात. जर ग्रॉसली त्यांना डिवाइड करायला गेलं तर पहिली असते एक सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट, ज्यामध्ये जे पेशंटचे लक्षणं असतात त्यांना ट्रीट केलं जातं, आणि दुसरी असते एक क्युरेटिव्ह ट्रीटमेंट, ज्याच्यामध्ये ज्याचं जे रूट कॉज आहे किंवा त्या मूळ कारण आहे ज्या त्रासाचं, ते मूळ कारण काढलं जातं म्हणजे किंवा एलिमिनेट केलं जातं. आता मूळ कारण जर आपण जे काढून टाकलं तर त्याच्यामुळे त्याचे कॉन्सिक्वेन्सेस किंवा त्याच्यामुळे होणारी जी लक्षणं आहेत ते सुद्धा पूर्णपणे बरे होतात. मग आयडियली जी पेशंटची जी ट्रीटमेंट होते किंवा व्हायला हवी, जी रूट कॉजवर व्हायला हवी. तर आता ट्रीटमेंट ऑप्शन्समध्ये जर पाहायला गेलं, आता मार्केटमध्ये जर पाहायला गेलं तर मेडिसिन्स आहेत, फिजिओथेरपी आहे, ट्रॅक्शन आहे, स्पायनल एपिड्युरल इंजेक्शन आहे, आणि लास्ट आत्तापर्यंत जे लोकांना माहीत आहे की ज्याच्यात सर्व ऑप्शन ट्राय करून झाले पण पेशंटला रिलीफ नाही आहे किंवा पेशंट वैतागलेला असतो की त्याचे सिम्पटम्स काही बरे होत आहेत पण पुन्हा पुन्हा सारखे सारखे परत येत आहेत, मग त्यावेळी लास्ट ऑप्शन म्हणून त्यांना सर्जरी सांगितली जाते. आता हे 5 ऑप्शन जे आहेत मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्याच्यामधले जे 4 मगाशी बोललो मी, एक्सेप्ट सर्जरी, बाकी सर्व जे आहेत सिम्पटमॅटिक ट्रीटमेंट आहेत, ज्याच्यामध्ये तुमच्या लक्षणांवर जरूर काम होतं, पण जे रूट कॉज आहे किंवा जी नस दबलेली आहे ज्याच्यामुळे हा अशा प्रकारचा त्रास होत आहे त्याच्यावर काम होत नाही. त्याच्यामुळे जो त्रास आहे पूर्णपणे बरा होत नाही आणि तो वारंवार काही ॲक्टिव्हिटी झाली की पुन्हा 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 तो परत येतो. तर ह्याला जर पूर्ण विराम लावायचा असेल तर लास्ट ऑप्शन जसं सांगितलं की सर्जरी हा अवेलेबल आहे, पण आमच्याकडे आम्ही हीच ट्रीटमेंट स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट जी आहे नॉन सर्जिकल, विच इज नॉन इन्व्हेजिव्ह, किंवा शरीरावर कोणत्याही प्रकारचं इजा न करता आपण ही ट्रीटमेंट देतो, ज्याच्यामध्ये जी गादी सरकून नस दबलेली आहे त्या गाद्यांना आपल्या ट्रीटमेंटमार्फत आपण निगेटिव्ह प्रेशर क्रिएट करून हळूहळू करत पूर्ववत जागेवर आणतो, ज्यांनी त्याच्या नसवर जे दबाव आला आहे किंवा प्रेशर आला आहे ते प्रेशर रिलीज होऊन जातं, नसवरचा दबाव निघून जातो, ज्याच्यामुळे जो त्रास आहे तो पूर्णपणे बरा होतो. जी गोष्ट सर्जरी करू शकते तीच गोष्ट आपण इथे विना सर्जरीचं करून पेशंटला त्रासापासून मुक्त करून देतो. फारच छान. म्हणजे विना शस्त्रक्रिया उपचार करण्याची पद्धत आहे स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपी. आणि सर या स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपी किंवा उपचार पद्धतीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी प्रेरणा कशी काय मिळाली त्याविषयी देखील आम्हाला सांगा. ॲक्च्युली हा खूप चांगला प्रश्न आहे, पण या प्रश्नाचं उत्तर जे आमचे संस्थापक आहेत संस्थेचे मिस्टर दिनेश दळवी सर ते चांगल्या प्रकारे देऊ शकतील, कारण त्यांचा स्वतःचा अनुभव आहे या वेदनांमधून, ते स्वतः गेलेले आहेत, त्यामुळे त्यांनीच हे उत्तर दिलेलं ॲप्रोप्रिएट राहील किंवा योग्य राहील. काय सांगणार या स्पायनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धतीविषयी? नक्कीच नक्कीच, थँक्यू सर. 6 वर्ष मी अमेरिकेमध्ये फिलाडेल्फिया सिटी, पेन्सिल्व्हेनिया स्टेट या ठिकाणी काम केलं, आणि काम करत असताना मला जाणवलं की त्या ठिकाणी हेल्थकेअरमध्ये भरपूर मागणी आहे आणि डिमांड भरपूर असल्यामुळे मी काही भारतीय मित्रांना कामासाठी तिथे बोलवलं. आता भारतातले आपले मित्र तिथे येणार आहेत कामाला, म्हणून त्यांच्यासाठी फर्निचर विकत घेऊन त्यांच्या रूमवर जाऊन ठेवलं. बर्फ पडत होता, चुकीच्या पद्धतीने वजन उचलल्यामुळं पाठीच्या मणक्याची गादी L4 L5 ही फाटून 9ला डॅमेज झालं. मला स्वतःला बसता येत नव्हतं, चालता येत नव्हतं, आणि भयंकर वेदना होत होत्या, कंबर दुखत होती, पाय दुखत होते. आणि मी अमेरिकेमध्ये उपचारासाठी गेल्यानंतर कळालं की हा मोठा प्रॉब्लेम झालेला आहे, सर्जरीज करावी लागणार आहे, आणि सर्जरी करताना काही होऊ शकतं, काही गॅरंटी त्या ठिकाणी नाही आहे. आणि मग त्रास भयंकर वाढल्यामुळे आणि एक अडचण अशी होती की आता काय करायचं, आणि मी पुन्हा मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर मोठमोठ्या सर्जनला भेटलो, पण दॅट वॉज क्लासिकल सर्जरी केस. आणि मग काय करायचं, एका महिन्याची सुट्टी होती, 2.5 महिने राहिले. आणि मग नंतर मी रोज 13 प्रकारचे औषध घेत होतो, आणि आयुष्य एकदम हेल होऊन झालं होतं, म्हणजे काहीच करता येत नव्हतं. म्हणजे सापशिडी म्हणतात ना की सर्व काही सेट असताना पुन्हा आता सापाने गिळून शून्यापर्यंत आलो होतो. आणि मग एम्प्लॉयरनी फोन केला, काय करायचं आता, परत येणार की नाही कामाला. मी म्हटलं की येतो, आणि मी मुंबई एअरपोर्ट ते नेवार्क एअरपोर्ट विमानात उभा राहून गेलो, मला फ्लाईटमध्ये बसता येत नव्हतं. मग तिथे सर्च केल्यानंतर काही रिसर्च केलं, आणि नंतर मग स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट ही शोधली ऑनलाईन. आणि त्यामध्ये अशी होती सर की
त्याच्यामध्ये औषध घ्यायचं नाही, इंजेक्शन घ्यायचं नाही, ऑपरेशन करायचं नाही, ॲडमिट व्हायचं नाही, रिस्क कुठली नाही, साईड इफेक्ट नाही. म्हणून शक्य कसं आहे, जर मला बाथरूमला जायचं आहे तर मी पेन किलर घेऊन 10 मिनिटं थोडं रिलॅक्स व्हायचो आणि नंतर क्राऊड करत मी त्या ठिकाणी बाथरूम जात होतो. मग शेवटी मित्रच मदतीला आले. मग मित्रांनी त्या ठिकाणी फॅसिलिटीमध्ये नेलं. तिथे डॉक्टर जोसेफ कॅमेराटे भेटले. त्यांनी अर्ध्या तासामध्ये सर मला 95% माझं पेन कमी झालं. ट्रीटमेंट घेत असताना मला एक रे ऑफ होप म्हणतात ना, त्या प्रकारचं जाणवलं आणि मला जगण्याची नवीन उमेद मिळाली किंवा भरपूर काही मिळालं. आणि त्यावेळी मी विचार केला, आयुष्यात जर हा त्रास नसता तर खूप चांगलं होतं, पण त्रास झाल्यानंतर पेन, एन्झायटी, डिप्रेशन, लोनलीनेस, फायनान्शियल ब्रोक, फ्रस्ट्रेशन हे सर्व एकदमच आलं होतं. आणि ह्याचं उत्तर इतकं सोपं, साधं आणि ॲडव्हान्स अमेरिकेत आहे हे मला कळायला 8-9 महिने लागले. आणि माझ्या आयुष्यातले 8-9 महिने ॲज अ हँडिकॅप म्हणून मी त्या ठिकाणी राहिलो आहे. मग आता ही टेक्नॉलॉजी जर भारतात जर नेली किंवा आपल्या लोकांना जर दिली तर त्यांचं दुखणं किंवा सर्जरी ही टळू शकेल हे मला कळालं. आणि डॉक्टर जोसेफ कॅमेराटा ज्यांनी या टेक्नॉलॉजी रिसर्च केलेले आहेत, प्रोटोकॉल बनवले आहेत, त्यांच्याशी मी 3 वर्ष सतत प्रयत्न केला आणि 3 वर्षानंतर मग ते भारतात त्यांना घेऊन आलो. अमेरिकन टेक्नॉलॉजी, अमेरिकन मशीन्स, अमेरिकन डॉक्टर भारतात आणल्या. तसं म्हणायला गेलं तर टेक्नॉलॉजी जी आहे ही 1960 पासून हार्वर्ड मेडिकल स्कूल असेल, मायो क्लिनिक आहे, जॉन हॉपकिन्स आहेत, यांनी मल्टिपल रिसर्च स्टडीज केलेल्या आहेत. आता डेव्हलप कंट्रीमध्ये एवढ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग होऊन कॉमन मॅन असेल, स्पोर्ट्स पर्सन असेल किंवा ॲथलीट्स असतील, हे टेक्नॉलॉजीचा उपयोग करून सर्जरी अवॉइड करतात. फक्त अमेरिकेत पण 5,000 पेक्षा जास्त मशीन आहेत. आणि मग हे करता करता मुंबईमध्ये आपण एक पायलट प्रोजेक्ट सुरू केला आणि मग 2019मध्ये अन्साय वेलनेस, ANSSI वेलनेसची स्थापना झाली. सध्या आता भारतामध्ये 16 क्लिनिक आहेत आणि 8,000 पेक्षा जास्त पेशंटला आपण ट्रीटमेंट दिलेली आहे आणि त्यांची सर्जरी अवॉइड केली आहे. प्रत्येक क्लिनिकमध्ये MS ऑर्थो सर्जन आहेत आणि प्रॉपरली फिजिकल चेकअप होतं. त्या ठिकाणी मेडिकल हिस्ट्री घेतली जाते, MRI रिपोर्ट चेक केले जातात. मी आनंदाने सांगू इच्छितो की आपल्या इथे आलेल्या प्रत्येक पेशंटला किमान अर्धा-पाऊण तास दिला जातो. प्रॉपर कन्सल्टेशन होतं. पेशंट नीड टू नो वाय ही इज गेटिंग पेन. त्याला अधिकारच आहे कळण्यासाठी की का मला त्रास होतोय हे सर्व सांगितलं जातं आणि त्यानंतर मग पेशंट ठरवतो की आता ट्रीटमेंट कशी काय घ्यायची ते. आणि सर, ही स्पायनल डिकॉम्प्रेशन जी उपचार पद्धती आहे ती किती प्रभावी आहे किंवा किती परिणामकारक आहे किंवा विश्वासार्हता काय आहे त्याची, त्याविषयी देखील आम्हाला सांगा. नक्कीच. आता प्रभावी म्हटल्यानंतर माझं स्वतःचं उदाहरण आहे. मी 2009मध्ये ऑलमोस्ट 16 वर्ष झाली मी ट्रीटमेंट घेतली होती अमेरिकेमध्ये. मला काहीही त्रास नाही. 2 वर्ष 16 पासून म्हणजे 2016 आता 26 चालू आहे, तर मला आता काही त्रास नाही आहे. दुसरं असं की मी मागाशी म्हटलं की हार्वर्ड मेडिकल स्कूल, मायो क्लिनिक, जॉन हॉपकिन्स त्यांनी मल्टिपल रिसर्च स्टडीज केलेले आहेत. राईट. डेव्हलप कंट्रीची तुम्ही 25 जरी कंट्रीचे नाव घ्या, त्या ठिकाणी स्पायनल डिकम्प्रेशन आहे. हजारो लोकांनी वेगवेगळ्या रिसर्च स्टडीजमध्ये भाग घेतलेला आहे. भारतामध्ये आपण आता 8,000 पेक्षा जास्त लोकांची सर्जरी टाळलेली आहे या ट्रीटमेंटद्वारे. पेशंट दिल्ली, कलकत्ता, बँगलोर, चेन्नई वेगवेगळ्या राज्यातून येतात. आपल्या क्लिनिकमध्ये कॅनडा, ईस्ट आफ्रिका, तंझानिया, मोझंबिक, इराक, इराण परदेशातूनही भरपूर पेशंट येऊन ट्रीटमेंट घेऊन जातात. आणि डॉक्टर पवन, तुमच्याकडे वळतो की रुग्णाने कोणत्या वेळेला संपर्क साधायला हवा त्याविषयी देखील आम्हाला सांगा की स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपीची ट्रीटमेंट घेण्यासाठी कधी त्यांनी संपर्क साधायला, कुठल्या पायरीवर त्यांनी संपर्क केला पाहिजे त्याविषयी काय सांगा. जसं तुम्ही या कार्यक्रमाची सुरुवात केली की त्याच्यामध्ये बोललात की शुभस्य शीघ्रम. मग कुठल्याही त्रासाला अगदीच फार टोकापर्यंत गेल्यानंतरच त्याला ट्रीट केलं पाहिजे किंवा त्याचा उपचार शोधला पाहिजे. माझ्या मते तर जर एखाद्या त्रासाची सुरुवातच जस्ट झालेली आहे किंवा आपण जसं म्हणतो की वेळेस घातलेला 1 टाका पुढचे जे 9 टाके ते वाचवू शकतो, तर सर्वात लवकरच जेव्हा त्रासाला सुरुवात झाली आहे तर त्यालाच आपण ॲड्रेस करणं किंवा त्याच्यासाठी आपण उपचार शोधणं हे गरजेचं आहे. तर माझ्या मते जर त्रास सुरू झाला आहे तर त्याचवेळी तुम्ही योग्य मेडिकल ॲडवाईस किंवा तुमच्या जवळ काही मेडिकल फॅसिलिटीज असतील तर तिथे तुम्ही एकदा कन्सल्टेशन करणं गरजेचं आहे. तर असं काही वेळ मी सांगणारच नाही. जेवढं लवकर, आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की त्रास झाल्यानंतरच त्याच्याबद्दल शोधण्यापेक्षा त्रास न झालेला केव्हाही चांगला. दॅट इज कॉल्ड प्रिव्हेंशन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. तर प्रिव्हेंशन हे सगळ्यात जास्त किंवा सगळ्यात इफेक्टिव्ह टूल राहील. आणि जर त्रास झालाच तर ॲट द अर्लिएस्ट त्याला तुम्ही शोधायला हवं मेडिकल ट्रीटमेंट.
फारच छान. रवी सर, तुमच्याकडे वळतो की तुमचा अनुभव स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपीचा विषय म्हणजे काय वैशिष्ट्य आहे स्पायनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धतीचं ते जाणून घ्यायला आम्हाला आवडेल. आता ज्याला त्रास होतो त्याला माहिती आहे की कंबरमध्ये दुखते, पाय दुखतात, मुंग्या येते, बधूरपणा होतो. मग अशा व्यक्तीसाठी पूर्ण मुंबईमध्ये, महाराष्ट्र किंवा भारतामध्ये औषध, इंजेक्शन, फिजिओथेरपी, ट्रॅक्शन सर्जरी हे आहे. पण याची काही आवश्यकता नसते. याच्यामध्ये स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंटमध्ये औषध लागत नाही, इंजेक्शन लागत नाही, ऑपरेशनची आवश्यकता नसते, ॲडमिट व्हायचं नसतं, काही साईड इफेक्ट नाही आहे, कुठले रिस्क नाही आहे. त्याच्यामुळे पेशंटला तिथे जाऊन ते मणक्याची गादी जी आहे, जी कंप्रेस झालेली त्याला डिकम्प्रेस करून हळूहळू ती आतमध्ये घेतली जाते, ती नर्व फ्री केली जाते. पेशंट जे स्पायनल डिकम्प्रेशनचं महत्त्व हे आहे की पेशंटची उंची किती, वजन किती, स्पाइन स्ट्रक्चर कसं आहे त्याच्यावर एक्झॅक्ट त्या डिस्कवर निगेटिव्ह प्रेशर करून ती डिस्क आत घेतली जाते, ती नर्व फ्री केली जाते. आणि जे सर्जरी करून त्या ठिकाणी जे केलं जातं ते याच नॉन सर्जिकली, नॉन इन्व्हेजिव्ह म्हणजे कुठल्याही प्रकारचं हार्डवेअर, स्क्रू, प्लेट, रॉड न टाकता किंवा न लावता, पेशंटला कुठल्याही प्रकारचे दुखापत न होता अगदी रिलॅक्स पद्धतीने ही टेक्नॉलॉजी ट्रीटमेंट दिली जाते. आता आपण टीव्हीवर बघू शकतो छायाचित्र सरांनी आपल्याला दाखवायला आणलेलं आहे की उपचाराच्या आधी काय होतं आणि उपचारानंतर काय सांगणार सर या छायाचित्राविषयी. आता यामध्ये असं आहे की दिल्लीचे एक पेशंट आले होते आणि सर्वायकलमध्ये मानेचा जो भाग आहे त्यामध्ये डिस्क कंप्रेस होऊन एक्सट्रूड होऊन त्या नर्व डॅमेज झाली होती. या ठिकाणी अशी आहे आणि हे ट्रीटमेंटच्या अगोदरचा MRI आहे आणि त्यांना सर जास्त सांगू शकतील त्या केसबद्दल सर्व काय ते आणि ट्रीटमेंटच्या नंतरचा MRI आहे. हां, तर डावीकडची जी इमेज आहे ही प्री ट्रीटमेंट इमेज आहे, ज्याच्यामध्ये तर पाहू शकाल की ऑलमोस्ट 100%चे जी डिस्क कंप्रेस करते आहे त्या नसला. आणि सेकंड जी राईट साईडची किंवा उजवीकडची जी इमेज आहे तर ती दाखवते की ती डिस्क जी आहे ऑलमोस्ट 50% आत येऊन ती जी दबलेली नस आहे ती फ्री झालेली आहे. आता या पेशंटचं जर क्लिनिकल सिनारिओ किंवा त्याची जी लक्षणं जर पाहायला गेलात, ट्रीटमेंटपूर्वी या पेशंटना मानदुखी आणि हातापर्यंत जे दुखणं जात होतं, मुंग्या, सुन्नपणा आणि मानेमध्ये स्टिफनेस होता. इतके सिम्पटम्स असून सुद्धा ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर त्या पेशंटचे सर्व लक्षणं जी आहेत पूर्णपणे बरी झालीत आणि इवन आफ्टर द ट्रीटमेंट त्या पेशंटचे MRIमध्ये सुद्धा फाइंडिंग्स चांगल्या प्रकारे दिसून आलेत. तर ही या स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंटची अचिव्हमेंट आहे म्हणा किंवा विदाऊट सर्जरी केलेल्या पेशंटचं यश आहे असं आपण बोलू शकतो. फारच छान. एका नवीन विषयावर मित्रांनो आपली चर्चा सुरू आहे, स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपी. पवन सर, तुमच्याकडे वळतो की कोणकोणत्या आजारांमध्ये ही स्पायनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धती उपयुक्त ठरते त्याविषयी देखील आम्हाला सांगा. स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट बेसिकली मायनर त्रासापासून ते मेजर त्रासापर्यंत आपण देऊ शकतो. बेसिकली जर सुरुवात बोलायला गेलं तर स्पॉन्डिलोसिस म्हणजे एक प्रकारचा वयानुसार होणारी जी डिजनरेशन आहे तर स्पॉन्डिलोसिसमध्ये मग त्याच्यानंतर जे आहे डिस्क रिलेटेड काही इश्यूज जर असतील, त्याच्यामध्ये स्लिप डिस्क आहे किंवा डिजनरेटिव्ह चेंजेस आहेत किंवा स्पायनल कनाल स्टिनोसिस जे बोलतो ज्याच्यामध्ये डिस्क मेजर कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर आहे, तर अशा प्रकारच्या पेशंट्सना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो किंवा त्यांनी ती ट्रीटमेंट घ्यायला हवी. दळवी सर, तुमच्याकडे वळतो आणि जोडून तुम्हाला प्रश्न विचारतो की अमेरिकेमध्ये या स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपीचा उपचार कसा केला जातो आणि स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपी ही खर्चिक आहे का आणि जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार, कारण आपल्याला भेटायला अजून एक पाहुणे येणार आहेत, तर आपण दळवी सरांचा अनुभव घेऊया. त्यांचा अनुभव आपल्यासोबत काय सांगणार सर? नक्कीच. अमेरिकेमध्ये एका क्लिनिकमध्ये ऑलमोस्ट 10 ते 15 मशीन्स त्या ठिकाणी असतात. आपली इथे जिम ट्रेडमिलवर कसं काम होतं तसं त्या ठिकाणी भरपूर लोक ट्रीटमेंट घेतात. ज्यांना त्रास आहे ते घेतातच, पण ज्यांना त्रास नाही, त्रास होऊ नये प्रिकॉशन मेजर्सवर ती ट्रीटमेंट घेतली जाते त्या ठिकाणी. खर्च म्हटल्यानंतर 6 ते 8 लाख रुपये अमेरिकेमध्ये ट्रीटमेंटची कॉस्ट आहे. पण भारतामध्ये प्रत्येकाला ट्रीटमेंट परवडली पाहिजे आणि प्रत्येकाला ट्रीटमेंटचा लाभ घेता आला पाहिजे म्हणून अगदी माफक दरात या ठिकाणी आपण ट्रीटमेंटची व्यवस्था केलेली आहे. आणि तिसरा प्रश्न, आपण जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार? संदेश असा आहे की या ठिकाणी पाठीचे मणक्याचं दुखणं कुणाला होऊ नये यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत. पाणी व्यवस्थित पिलं पाहिजे, व्यवस्थित लवचिकपणा राहील, पुरेसा व्यायाम केला पाहिजे आणि त्रास झाला तर औषध, इंजेक्शन, ऑपरेशन हे करण्यापेक्षा ज्यांना सर्जरीची रिकमेंड केलेलं आहे तर त्यांनी किमान एकदा तरी त्या स्पायनल डिकम्प्रेशन मशीनवर ट्रीटमेंट घ्यावी आणि नंतर मग त्यांनी ठरवावं सर्जरी करायची की ट्रीटमेंटनी आपण बरं व्हायचं आहे. धन्यवाद.
फारच छान. तुमच्या अनुभवातून दळवी सर आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि दळवी सरांची आपण रजा घेऊया आणि उपचार प्रमुख स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपीचे जे उपचार प्रमुख आहेत, सहसंस्थापक आहेत संस्थेचे, डॉक्टर विद्या आपल्यासोबत जोडले जाणार आहेत. तर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. आणि आज आपली चर्चा सुरू आहे पाठदुखीवरील स्पायनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धतीविषयी आणि या विषयातील तज्ज्ञ मंडळीशी आपली चर्चा सुरू आहे. तुमच्या फोनची देखील आम्ही वाट पाहत आहोत. तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर पवन कुमार जाधव सर आहेत, जे अनुभवी अस्थिरोग तज्ज्ञ आहेत, आणि आत्ता आपल्यासोबत डॉक्टर विद्या झिलपे मॅडम सामील झालेले आहेत, जोडल्या गेलेले आहेत. मॅडमचा परिचय थोडक्यात तुमच्याशी करून देतो. डॉक्टर विद्या झिलपे मॅडम, आपण सहसंस्थापक आहात संस्थेचे आणि उपचार प्रमुख देखील आहात, आणि मॅडम लेखिका देखील आहेत. नुकताच मॅडमनी पुस्तक एक प्रकाशित झालेलं आहे मॅडमचं, स्पाइन केअर विथ डॉक्टर विद्या असं त्या पुस्तकाचं नाव आहे. तर मॅडमच्या तज्ज्ञ जे विशेषज्ञ आहेत त्याचा आपण फायदा घ्यायचा आहे, अनुभवाचा फायदा घ्यायचा आहे. तर तुमच्या मनातले प्रश्न जरूर तुम्ही फोन करून आम्हाला विचारा. तुर्तास डॉक्टर पवन तुमच्याकडे वळतो आणि एखादा रुग्ण अनुभव देखील आम्हाला सांगा, स्पायनल डिकॉम्प्रेशन उपचार पद्धती घेतलेल्या एका रुग्णाचा, जेणेकरून आम्हाला अजून चांगल्या पद्धतीने कळेल. जसं मगाशी दिनेश सरांनी सांगितलं की आपल्याकडे बरेचसे पेशंट, बरेच म्हणजे हजारोंनी पेशंट्स आहेत ज्यांना ह्या मानदुखी किंवा पाठदुखी या अशा प्रकारच्या त्रासापासून मुक्ती मिळाली आहे किंवा त्रासातून ते बरे झालेले आहेत. तर जे रेग्युलर पेशंट आहेत, म्हणजे दुखणं आहे, मुंग्या सुन्नपणा, अशा प्रकारचे पेशंट्स तर बरेच पेशंट आहेत जे कॉमन नसतात. पण ह्याच्यामधले जे एक्स्ट्रीम कंडिशन्स आहेत ज्यांच्याबद्दल मी एखाद दुसरा पेशंट, जसं तुम्ही मला सांगितलं, तर एक पेशंट माझ्या अजूनही स्मरणात आहेत की जे 88 वर्षाचे पेशंट होते, जे कल्याणला राहत होते. त्यांचं सरनेम अजूनही मी सांगू शकतो, प्रजापती म्हणून त्यांचं सरनेम होतं, आणि त्यांना कमरेचा त्रास सुरू झाला होता. आणि त्यांच्या बाबतीत एक एक्स्ट्रीम कंडिशन अशी झाली होती की त्यांच्या पायाची जी ताकद होती, पायाच्या पंजाची ताकद कमी झाली होती, म्हणजे ज्याला जर मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये बोलायला गेलं तर फूट ड्रॉप, त्यांना फूट ड्रॉप झाला होता. तर तशा प्रकारचे पेशंट ज्यावेळी आले तर ती एक एक्स्ट्रीम अँड चॅलेंजिंग केस होती आमच्यासाठी. तर त्यांना मी काउन्सिल केलं की पहा, जर याची ट्रीटमेंट तर एकमेव आहे लास्ट पाहायला गेलं तर जी सर्जरी आहे, पण जर सर्जरी जर टाळायचीच असेल तर आमच्याकडे नॉन सर्जिकल ट्रीटमेंट आहे, ज्याच्यामध्ये आम्ही जी नस दबलेली आहे ही विदाऊट सर्जरी फ्री करतो आणि तुमचा त्रास बरा होऊ शकतो. पण ह्याच्यामध्ये जर एक चॅलेंजिंग गोष्ट आहे की जी ताकद आहे ती क्वाईट पॉसिबल आहे की त्याचे यायचे चान्सेस गॅरंटीड नाही आहेत. तर ते जेव्हा म्हणाले की मी 88 वर्षाचा आहे की मला या वयात तर सर्जरी बिलकुल नाही करायची आहे, तर मी म्हणाले ठीक आहे, तुमचे जे सिम्पटम्स आहेत, म्हणजे दुखणं असेल, मुंग्या सुन्नपणा, ते डेफिनेटली कमी होतील. फक्त ताकदीबद्दल मी एक्झॅक्ट काहीच कमेंट करू शकणार नाही. आणि त्या पेशंटची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यावर त्यांचे जे सिम्पटम्स, म्हणजे त्यांची लक्षणं होती, दुखणं, मुंग्या सुन्नपणा, तर पूर्णपणे गेलेच. पण इवन त्यांची जी ताकद होती, जी गेली होती, तीसुद्धा पूर्ववत प्रकारे परत आली होती. तर असे एक्सेप्शनल केसेस आहेत, अपवादात्मक आहेत, की ज्यांना रिझल्ट्स नॉन सर्जिकली सुद्धा मिळालेले आहेत. आता मी याबद्दल मी कुठलीही गॅरंटी म्हणून सांगणार नाही, पण अशा प्रकारचा एक अनुभव आहे की ज्याच्यामध्ये आम्ही विना सर्जरीसुद्धा पेशंटची, एक्स्ट्रीम पेशंट्स आहेत ज्यांना आपण पूर्णपणे बऱ्यापैकी ठीक केलेलं आहे. फारच छान. मॅडम सर, आता आपल्याला या वळणावर फोन आलेला आहे, पालघरहून फोन आहे, रमेश उगले यांचा फोन आहे. पाहूया त्यांचा प्रश्न काय. नमस्कार रमेश दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार निखिल सर. नमस्कार. मी रमेश उगडे बोलतोय पालघरहून. हां हां. सर्वप्रथम निखिल सर, तुमचं मनपूर्वक अभिनंदन. हां. कारण तुमचे म्युझिक थेरपीचे कार्यक्रम आम्ही सलग प्रश्न. पाहिलेले आहेत. हां, सलग प्रश्न आणि विचारा, विषयाशी निगडीत प्रश्न खरोखर विचारा. स्तुत्य कार्यक्रम केलेले आहे तुम्ही. अभिनंदन तुमचं मनापासून. धन्यवाद. आपल्या प्रश्नाकडे येऊया. पाठदुखी आणि स्पायनल. हां हां, सलग प्रश्न विचारा. काही फ्रॅक्चर विक्चर काही झालेलं नाहीये, ते पडला बिडला काही नाही. बरं. स्पायनल कॉर्ड पण ओके आहे. हां हां. पण त्याचं काय माहितीये का, की कमरेच्या खाली, म्हणजे माकड हाडाच्या डाव्या बाजूला, डाव्या साईडला, रात्री उठताना आणि सकाळी उठताना त्याचे स्नायू जे आहे ना, ते एकदम आखूड, म्हणजे आकुंचन पावतात.
आणि वेदना होतात का उठताना चालताना सकाळी काही तास, आणि मग नंतर थोडं योगा वगैरे केलं की त्याचं बरं वाटतं. तर त्याच्यावर अजून काही उपाय असेल का, आणि हे वय किती कशामुळे आहे? होत असावं? पेशंटचं वय किती आहे साधारण? 55-60च्या आसपास. 55-60चं आहे. कमरेला हो, हो. फ्रॅक्चर आणि काय म्हटलात, माकड हालेला मार थोडा लागलेला आहे काही नाही, काही नाही, काहीच नाही, मार नाही, फ्रॅक्चर नाही, काही नाही. बरं, म्हणजे फ्रॅक्चर नाही, माकड हालेला मार वगैरे काहीच लागलेलं नाही. 55 वर्ष काही वय नाही, आहे. नाही. फक्त बरं, स्नायूंचा सकाळी मला उठल्यावर असं त्रास. वाटतं प्रॉब्लेम. बरं बरं बरं, अजून काही विचारायचं आहे? नाही, त्याच्यावर काय उपाय केला पाहिजे आणि कशामुळे होत असेल हे? ओके ओके, धन्यवाद. फार चांगला प्रश्न विचारलाय. आपल्या तज्ज्ञांकडून आपण प्रयत्न करूया उत्तरासाठी. डॉक्टर साहेब, 55 वर्षाचे मेल पेशंट आहेत आणि बाकी फ्रॅक्चरची हिस्ट्री नाही आहे किंवा काही लागलंय असं पण हिस्ट्री नाही आहे. स्नायू आखडत आहेत आणि सकाळी त्रास होतोय चालताना. तर काय सांगणार, काही उपचार करता येतील का? याचं कारण काय असू शकतं, याच्यावर उपचार आहेत का, असा त्यांचा प्रश्न आहे. तर काय सांगणार? सर्वप्रथम मला असं विचारायची इच्छा आहे, कारण कुठलेही पेशंट हे ॲक्च्युली एक जनरलाइज स्टेटमेंट नाही आहे. आता पेशंटची हिस्ट्री खूप महत्त्वाची असते. आता यांनी जशा प्रकारे सांगितलं, नमस्कार रमेश साहेब, सॉरी मी तुम्हाला ॲड्रेस नाही करू शकलो. तर तुम्ही जे सांगितलं की 55 ते 60 वर्षापर्यंत काहीतरी त्यांचे वय आहे त्यांचे, आणि त्यांना कमरेचा त्रास होत आहे. ठीक आहे, तर त्यांना केव्हापासून त्रास होत आहे किंवा जो त्रास सुरू झाला तो तो काय, कुठल्या प्रकारे किंवा काय केल्यामुळे, कुठल्या कारणामुळे हा त्रास सुरू झाला, हे सर्व जाणणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे. तर माझा एक सल्ला असा राहील की तुमच्या जवळपास कोणी राहणारे अस्थिरोग तज्ज्ञ किंवा ऑर्थोपेडिक्स असतील, त्यांच्याकडे तुम्ही एकदा जाऊन कन्सल्टेशन करून घ्या की ते काय म्हणतायत, की हा कशामुळे त्रास होतोय, किंवा जर समजा त्याच्यासोबत ते काही इन्व्हेस्टिगेशन सांगत असतील तर की ज्याच्यामुळे डायग्नोसिस जे आहे ते होऊ शकेल. मग एकदा आपल्याला जर त्रासाचं कारण जर व्यवस्थित समजलं तर त्याच्या अनुरूप आपल्याला ट्रीटमेंट ऑप्शनसुद्धा ते डॉक्टर व्यवस्थित सांगू शकतील. फारच छान. आपल्यासोबत डॉक्टर विद्या पण आहेत, उपचार प्रमुख आहेत. स्पायनल डिकॉर्पोरेशन जी उपचार पद्धती आहे त्या उपचार पद्धतीच्या. तर मॅडम, तुम्ही काय सांगणार या प्रश्नाविषयी? तुम्हाला उत्तरात काही भर घालायची आहे का या प्रश्नाविषयी? त्यांनी मेन्शन केलं होतं की मॉर्निंगला त्यांना स्टिफनेस भरपूर राहतोय आणि त्यांना उठताना त्रास होतोय फक्त 2-3 तास, आणि नंतर मग ते व्यवस्थित चालतात. तर पहिले काही कारणामुळे ते चालू नाही शकत आहे. तर आपल्याला बघावं लागेल तो स्टिफनेस कशामुळे येतोय, त्यांचे मसल्स कसे आहेत, मसल्स स्टिफनेस वाढला आहे का, किंवा मसल्सला काही इंजुरी झाली का, आपल्याला एकदा चेक करावं लागेल. सो एकदा चेक केल्यानंतर डेफिनेटली आपण त्यांना सांगू शकू की कशा प्रकारे आपण त्यांना हेल्प करू शकतो. फारच छान. शारीरिक चाचणी करणं महत्त्वाचं आहे असं दोन्ही डॉक्टरांनी अधोरेखित केलेलं आहे. आणि धन्यवाद मित्रांनो. असंच तुमचं कार्यक्रमावर प्रेम राहू द्या, आणि जे आहेत असेच फोन करून किंवा ईमेलद्वारे hello doctor2026@gmail.com या आमच्या ईमेल ॲड्रेसवर तुम्ही प्रश्न आणि अभिप्राय पाठवू शकता. तर डॉक्टर पवन, तुमच्याकडे वळतो की या ट्रीटमेंटविषयी समाजामध्ये काय समज गैरसमज आहे, तर त्याविषयी देखील आम्हाला मार्गदर्शन करा. डॉक्टर पवन. मला असं वाटतं की या ट्रीटमेंटबद्दल समज किंवा गैरसमजपेक्षा आतापर्यंत माझ्याकडे जे जे पेशंट्स आलेत की त्यांना बाकीच्या ठिकाणी जे काही कन्सल्टेशन झाले आणि त्यांच्या मनात त्यांचे जे अनुभव आहेत त्यांच्याबद्दल मी बोलू इच्छितो. की बऱ्याच वेळा असं होतं की पेशंट डॉक्टरकडे जातो, डॉक्टर सल्ला देतात की सुरुवातीला फिजिओथेरपी, मेडिसिन, आणि सांगतात की एक्स्ट्रीम कंडिशन आहे की बाबा तुम्हाला सर्जरी करावी लागेल. पण बऱ्याच वेळा असं सुद्धा होतं की त्यांना मिसगाईड केलं जातं किंवा रॉंग कन्सल्टेशन बोलू शकतो की ज्याच्यामध्ये त्यांना सांगितलं जातं की नाही, आता काहीच पर्यायच नाही उरला, तुम्ही आता काहीच करू शकणार नाही. जेव्हा असं निगेटिव्ह काउन्सिलिंग होतं तर त्यावेळी ते पेशंटला खूप मानसिक आघात देतो आणि पेशंट खूप डिप्रेशनमध्ये जातात. मग अशा प्रकारचं जे पेशंटला असं वाटतं की आता माझ्याकडे दुसरा रस्ताच उरला नाही किंवा मी आता काहीच करू शकत नाही. तर ही जी त्यांच्या मनातली भावना आहे, तर हे जे हाच एक समज आहे, गैरसमज जो बोलू शकतो की तो पेशंटमध्ये नाही आला पाहिजे. मग त्यासाठी पेशंटचं प्रॉपर काउन्सिलिंग खूप इम्पॉर्टंट आहे. मग त्याच्यासोबत त्याचं मार्गदर्शन करणं सुद्धा गरजेचं आहे, हे मी सांगू इच्छितो. फारच छान. समुपदेशन गरजेचं आहे आणि तज्ज्ञ मंडळीकडून आपल्याला मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आणि जोवर खात्री होत नाही तोवर आपण पर्यायांविषयी विचार केला पाहिजे, सेकंड ओपिनियन घेतलं पाहिजे. विद्या मॅडम, तुमच्याकडे वळतो. स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपीचे प्रोटोकॉल कसा तयार केला जातो किंवा उपचार पद्धतीला सुरुवात कशी केली जाते, त्याविषयी तुम्ही उपचार प्रमुख आहात तर तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ओके.
सर्वात आधी रूट कॉज काय आहे हे समजणं खूप गरजेचं आहे. का का झाला आहे, कशामुळे झाला आहे, हा रूट कॉज आहे. जसं आपल्याला आतापर्यंत आपण बोलतो मणक्याचं, तर दोन वर्टिब्राच्या मध्ये जी डिस्क असते ती बाहेर येते आणि ती बाहेर आल्यानंतर जी नर्व्ज असते ती दबते. तर रूट कॉज तो आहे आणि त्याच्यानंतर त्यावर वर्क करणं खूप गरजेचं असतं. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपण कन्सल्टेशन पूर्ण करतो. कन्सल्टेशन पूर्ण केल्यानंतर त्यांचे फॉर्म्स आणि फिगर फॉर्म्स पूर्ण फिलअप होतं की कुठून कुठे पेन चाललेलं आहे. जसं कमरेचं आहे तर पायात चाललं का, मुंग्या आहे, टिंगलिंग, नमनेस आहे, तर या सगळ्या गोष्टी असतात. तर या सगळ्या गोष्टी प्रॉपर चेक केल्या जातात. फिजिओथेरपिस्ट त्या गोष्टी प्रॉपरली मांडतात आणि मग त्याच्यानुसार आपण पूर्ण त्यांच्यावर डिस्कस करतो की पेशंटची हाईट काय आहे, वेट काय आहे. इवन मशीनवर पण जाताना पेशंटची हाईट आणि जे म्हणजे उंच असलेला व्यक्ती किंवा बुटका असलेला व्यक्ती किंवा खूप ओबेज असलेला व्यक्ती, तर या सगळ्या गोष्टी आपण खूप गरज असतात की ट्रीटमेंटमध्ये ते आपलं बघणं आणि या सगळ्या गोष्टी आम्ही प्रॉपरली बघतो आणि 2 दिवस आपण पहिले सिम्पल डिकम्प्रेशन सुरू ठेवतो आणि नंतर मग आपण आपले प्रोटोकॉल आहे ते 3ऱ्या दिवशीपासून सुरू करून त्याला रिझल्ट ओरिएंटेड म्हणजे रूट कॉजवर वर्क करून आपण त्याला ते ट्रीटमेंट पूर्णपणे देतो. आणि डॉक्टर पवन, कुठल्या आजारांमध्ये हे स्पायनल डिकॉम्प्रेशन जी उपचार पद्धती आहे ती गुणकारी आहे, काय सांगणार? जसं मी थोड्या वेळापूर्वीच बोललो की एक तर स्पॉन्डिलोसिस जे बोलतात की बऱ्याचशा लोकांना एक गैरसमज असा आहे की स्पॉन्डिलोसिस म्हणजे फार मोठा काहीतरी आजार आहे. पण पाहायला गेलं तर स्पॉन्डिलोसिस किंवा आर्थरायटिस ही जी कन्सेप्ट आहे, ही जी शरीरामध्ये वयानुसार होणारे झीज आहे. तर सर्वप्रथम मी मला असं सांगावंसं वाटतं की स्पॉन्डिलोसिस किंवा आर्थरायटिस एक प्रकारचा आजार नाही आहे जोपर्यंत तुम्हाला या गोष्टीमुळे काही त्रास होतोय. पण ज्यावेळी तुम्हाला या गोष्टीमुळे त्रास व्हायला सुरुवात झालेली आहे त्यानंतर त्या गोष्टीसाठी ट्रीटमेंटची गरज आहे. तर आपले जे स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट आहे तर त्याच्यामध्ये आपण स्पॉन्डिलोसिस, आर्थरायटिस, नंतर डिस्क रिलेटेड काही इश्यू आहे म्हणजे स्लिप डिस्कचा इश्यू आहे किंवा स्पायनल कनाल स्टिनोसिस आहे, डिस्क डिजनरेटिव्ह डिसीज आहे, तर अशा प्रकारचे पेशंट्सना आपण सक्सेसफुली ट्रीट करू शकतो. आणि कुठल्या आजारांमध्ये स्पायनल डिकॉम्प्रेशन थेरपी व्यर्ज आहे किंवा कॉन्ट्राइंडिकेटेड आहे, तर त्याविषयी काय सांगणार किंवा त्यांनी टाळली पाहिजे या आजारातल्या रुग्णांनी? ॲब्सोल्यूट कॉन्ट्राइंडिकेशन जर पाहायला गेलं तर जे अक्यूट फ्रॅक्चर आहेत किंवा इंजरीची जी केसेस आहेत त्याच्यामध्ये बोन फ्रॅक्चर आहे किंवा नर्वला इंजरी झालेली आहे, त्यासोबत जर इन्फेक्शियस काही केसेस आहेत ज्याच्यामध्ये डिस्कायटिस बोलू शकतो, स्पॉन्डिलोडिस्कायटिस, नंतर जी ट्युमरचे केसेस आहेत ज्याच्यामध्ये मेटास्टेसिस जर समजा झालेला आहे, कॅन्सर पेशंट्स आहेत आणि त्याच्यामध्ये मेटास्टेसिस झालेले आहेत, तर अशा प्रकारचे पेशंट्स आहेत ज्यांना आपण ही ट्रीटमेंट नाही देऊ शकत किंवा इट इज ॲक्च्युली ॲब्सोल्युटली कॉन्ट्राइंडिकेटेड, न दिलेलीच चांगली राहील, तर अशा प्रकारच्या पेशंटना आपण ट्रीटमेंट नाही देऊ शकत. डॉक्टर विद्या, तुमच्याकडे वळतो. औषध म्हणा किंवा इंजेक्शन म्हणा किंवा शस्त्रक्रियेशिवाय कशी ही मानदुखी, पाठदुखी बरी होते त्याविषयी आम्हाला सांगा. आपण जसं बघितलेलं आहे की जी ट्रीटमेंट आहे ती नॉन सर्जिकल आहे. तर मेडिसिन काय करते, तुम्हाला तात्पुरतं बरं करतो, म्हणजे जोपर्यंत पेन आहे तोपर्यंत तुम्हाला मेडिसिनचा असर किंवा मेडिसिन जेवढी वेळ खाल्लेली आहे तोपर्यंत पेन चाललं जातं. पण त्याच्याशिवाय डूज अँड डोंट्स खूप महत्त्वाचे असते. डिस्क ही 80% वॉटरनी बनलेली आहे, पाण्याने बनलेली. तर पाणी किती प्यायला हवं, उठायचं कसं आहे, बसायचं कसं आहे, कपडे कसे घालायचे, म्हणजे आम्ही काय करतो, तुम्ही सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींकडे आम्ही लक्ष देणं सुरू करतो. तर सकाळी उठल्यापासून तुम्ही पाणी कसं पिणार आहात, तुम्ही बसणार कसं आहे, तुम्ही टॉयलेटवर बसणार कसं आहे, तुम्ही ब्रश कसा करणार आहे. कारण वोमिट कोणी ब्रश करताना पण टंग क्लीन करतात, तर टंग क्लीन करताना वोमिट काढतं, तर पाठीमध्ये दुखणं सुरू होऊन जातं, म्हणजे आपण इकडे ठीक करतो आणि मग वोमिट काढताय, तर ते नाही करायचं. तर त्याच्यासाठी काय उपाय असतात, तर प्रत्येक गोष्टीला डूज अँड डोंट्स आहे. तुमचं जेवण, तर त्याच्यामुळे कसं आहे, इवन तुम्ही शूज पण कोणते घालता, कारण शूजला हील असते, बॅक पेन हील, आणि मग पाय दुखतंय तर सायटिका नर्व्स पूर्ण हिप झोनपासून येतं. सो आपण त्याच्याकडे लक्ष देतो की एक्झॅक्टली पेन कुठनं येतं आहे. सो प्रॉपरली त्याला झोपणं, उठणं, बसणं, इवन झोपताना पण जोपर्यंत झोप लागत नाही तेव्हा कंडिशन्स काय असावी, बॅकमध्ये कसं राहायला पाहिजे, बॅकगार्ड कधी यूज करायचं आहे जेव्हा करून तुमचं पोश्चर चेंजेस होणार नाही. त्याच्यानंतर आहे पिलो कशी यूज करायची, तुम्ही पाणी किती वेळात प्यायचं आहे, किती वेळानंतर सीटिंग चेंजेस करणार आहे, कारण तुम्ही सतत जर बसणार तर तुमचा मणका परत परत पेनफुल होणार आहे. सो तुम्हाला लक्ष द्यावं लागेल की किती वेळानंतर तुम्हाला गॅप घ्यायचे. जसं आम्ही सगळ्यांना सांगतो 1 तास झालेला आहे तर 1 तासानंतर गॅप
तुम्ही घ्यायला पाहिजे. उठा, तुमच्या चेअरला चक्कर मारा, परत बसा. पाणी 1 तासाला 1 कप पाणी प्या. म्हणजे काय होणार आहे, टॉक्सिन बाहेर काढणार. म्हणजे डिस्क हाईट वाढवायची आपल्याला. सो डिस्कवर वर्क करताना, रूट कॉजवर वर्क करताना डूज अँड डोंट्स इज मोस्ट इम्पॉर्टंट. फारच छान सुंदर मार्गदर्शन केलंय. डॉक्टर साहेब, या वळणावर आपल्याला कोल्हापूरहून फोन आहे. विमल स्वामी यांचा फोन आहे. नमस्कार विमल ताई, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. सलग प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे की ही पाठदुखी मानदुखी होऊ नये म्हणून काळजी कोणती घ्यायची? फारच सुंदर माझं प्रश्न वय आहे. वर्ष आता 65 आहे. 65 आहे. फारच सुंदर प्रश्न आहे की पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी होऊच नये यासाठी काय काळजी घ्यावी असा प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर पवन, काय सांगणार? सुरुवात तुमच्याकडून करूया. नमस्कार विमलताई, मी तुमच्या प्रश्नाला जर उत्तर देऊ इच्छितो की तुम्ही योग्य प्रश्न विचारलाय की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. जसं मगाशी मी म्हणालो की प्रॉब्लेम न झालेलाच केव्हाही चांगला. तर याच्यामध्ये आपण जर काळजी घ्यायची जर काही जर टेक्निक्स म्हणू तर ज्याच्यामध्ये आपण फॉरवर्ड बेंडिंग किंवा पुढे वाकायचं जे आहे तर ते पुढे वाकणं टाळलेलं. म्हणजे जर कुठली वस्तू जमिनीवरची उचलायची झाली तर ती कमरेमध्ये न वाकता गुडघ्यामध्ये वाकून ती उचलून गुडघ्यातून सरळ होणं. सेकंड थिंग आहे की बाईक आणि रिक्षा जे झटकेवालं ट्रॅव्हल असतं ज्याच्यामध्ये कमरेला झटका बसू शकतो, कमरेला किंवा मानेला, तर अशा झटकेवालं ट्रॅव्हल अवॉइड केलेलं केव्हाही चांगलं. किंवा मांडी घालून बसणं, इंडियन टॉयलेट वापरणं किंवा वज्रासनमध्ये जे बसतो तर अशा प्रकारचे जे पोझिशन्स आहेत त्या टाळलेलं केव्हाही चांगलं. त्याच्यानंतर जर पाहायला गेलं आपले जे वॉटर इनटेक आहे, आता शरीरामध्ये ऑलमोस्ट 70% आहे हे शरीरामध्ये पाणीच आहे. तर ते पाण्याची रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल होणं पण गरजेचं आहे. तर दिवसात कमीत कमी 5 लिटर पाणी पिणं गरजेचं आहे. तर दिवसात ते आपण रिक्वायरमेंट आहे ती फुलफिल करणं गरजेचं आहे. तर ह्या अशा प्रकारच्या काही गोष्टी आहेत ज्या आपण व्यवस्थित जर फॉलो केले तर आपण अशा प्रकारच्या त्रासापासून वाचू शकू. डॉक्टर विद्या, 65 वर्ष वय आहे विमलताईंचं, तर काय काळजी घेतली पाहिजे त्यांनी, काय सांगणार? आता जसं आपण सकाळपासून उठतो आणि महिलांचं कसं जबाबदाऱ्या पूर्ण करत राहतात. जबाबदाऱ्या पूर्ण करताना त्या स्वतः विसरून जातात की मला पण पाणी प्यायचं आहे. सो लक्ष आपल्याला पण द्यायचं आहे आपल्या तब्येतीकडे की आपण पाणी कसं प्यायचं आहे किंवा बसायचं कसं आहे. आता तुमचं 65 एज आहे, तर तुम्ही जेव्हा बसताय तेव्हा खाली नका बसू. जेव्हा वागताय तेव्हा गुडघ्यातनं वाका. तुम्ही एकदम कमरेतनं नका वाढू. जड वस्तू नाही उचलायचा. तर त्यांनी काय होणार ना, तुम्हाला माहिती होणार की एक्झॅक्टली मला व्यवस्थित राहायचं आहे, परत प्रॉब्लेम नाही झाला पाहिजे किंवा कमरेमध्ये दुखलं नाही पाहिजे. तर तुम्ही जेव्हा पण बसता उठता तर हळूवार बसायचं, हळूवार उठायचं. प्रोटीनयुक्त आहार म्हणजे आपलं घरचा आहार असतो, जर पनीर खाणं आहे किंवा जे पण तुम्हाला व्हेज खाता येईल ते खायचं. आणि जेव्हा पण तुम्ही बसता उठताना तेव्हा अशा चेअरवर बसा जी डीप नाही आहे, जेणेकरून तुमची पाठीचा जो मणका आहे तो प्रॉपरली तो सेट होणार तिथे. तेव्हा बॅकगार्डवर जेव्हा बसाल तेव्हा मला असं वाटतं कदाचित कधीच प्रॉब्लेम होणार नाही. तर हळूवार उठा, हळूवार बसा. जसं सरांनी सांगितलेच आहे त्याचप्रमाणे सगळे नियम पाळा. पाणी तर प्या. पाणी इज अ मोस्ट इम्पॉर्टंट थिंग जेव्हा आपण कोणत्याही मणक्याबाबत बोलतो तेव्हा. तर नक्कीच ही काळजी घ्या. म्हणजे खोलगट खुर्चीमध्ये बसायचं नाही. आणि मॅडम, तुम्ही एक बॅकगार्ड हा शब्द वापरला, तर त्याविषयी आम्हाला सांगा काय? बॅकगार्ड हे चेअरवर ठेवलं जातं. त्याचं एक पोश्चर असतं. जसं आता आपण बसलेलं आहे तर सगळेजण बघतच असाल तुम्ही प्रोग्राम, तर एकदा तुम्ही पाठीमागे हात करा तर तुमच्या इथे ना गॅप येत आहे. ठीक आहे, ती गॅप जी होते ना ती बॅकला आपलं जे कर्व असतं ते असं असतं. त्याच्यामुळे बसल्या बसल्या अशी गॅप आली. ती जे बॅकगार्ड आहे ते सिटिंग पोश्चरसाठी यूज केलं जातं. ते वेगळं भेटतं आणि ते जर प्रॉपरली तुम्ही बसला तर ही जी गॅप आहे ती पूर्ण फील होते. आणि जर फील झाली ना तर प्रॉपरली तुम्ही बसू शकता. आणि तुमचं जे बसण्याचं हे येतं, जसं आपण असं खाली वागतो किंवा असं बसतो तर तो बिलकुल आपल्याला स्ट्रेट ठेवतो. आणि जेव्हा आपण मागे टेकून बसतो तेव्हा हिप झोन पासून पूर्ण स्पाईन व्यवस्थित राहते बॅकगार्डवर. तेव्हा आपल्याला स्वतःला ती काळजी घ्यायची गरज नसते. त्या सीट चेअरवर बसल्यानंतर बॅकगार्डवर बसल्यानंतर ती ऑटोमॅटिकली होते. फारच छान, सहज सुंदर शब्दामध्ये आपल्याला डॉक्टर विद्या आणि डॉक्टर पवन मार्गदर्शन करतात. पवन सर, तुमच्याकडे येतो. आणि स्पायनल डिकॉम्प्रेशन ही जी उपचार पद्धती आहे त्याच्यामध्ये MRI म्हणा, एक्सरे म्हणा, तर या तपासण्यांची किती महत्त्वाची भूमिका आहे? किंवा मगाशी आपण म्हटलं शारीरिक तपासणी करणं पण गरजेचं आहे, तर त्यांचं महत्त्व आम्हाला थोडं सांगा, म्हणजे आम्हाला अधोरेखित होईल त्याचं महत्त्व. सगळ्यात महत्त्वाचं जर जे बऱ्यापैकी लोकांची कन्सेप्ट असते की मला जर हा त्रास आहे तर मला त्याच्यासाठी एक्सरे
किंवा MRI अशा प्रकारचे काही इन्व्हेस्टिगेशन करणं गरजेचं आहे का, किंवा इज इट रिअली मॅन्डेटरी टू स्टार्ट द स्पायनल डिकम्प्रेशन ट्रीटमेंट. तर माझं मत असं आहे की कोणतीही ट्रीटमेंट स्टार्ट करण्यासाठी कोणतीही जी इन्व्हेस्टिगेशन्स आहेत हे कंपल्सरी नसतात. जर पेशंट कसं असतं की आमची जे मेडिकल एज्युकेशन आहे ज्याच्यामध्ये आमचा एक्सपिरियन्स असा आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला समजतं की पेशंटची जी हिस्ट्री आहे किंवा पेशंटचं जे त्रास सुरू होण्याचं नेचर आहे ज्याच्यावरनं आम्ही अंदाज लावू शकतो, आणि जे क्लिनिकल एक्झामिनेशन आम्ही जे करतो तर त्यावरून आम्हाला प्रोव्हिजनल डायग्नोसिस तर डेफिनेटली कळतं की पेशंटला काय त्रास असू शकतो, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आम्ही प्रायमरी ट्रीटमेंट तर डेफिनेटली देतो. पण पेशंटचं बऱ्याच वेळ क्वेश्चन असं असतं की डॉक्टर तुम्ही मला ही जी ट्रीटमेंट सांगतात तर खरंच मला हा त्रास आहे का. तर ज्यावेळी पेशंटना असा डाऊट येतो तर त्यावेळी पेशंटच्या सॅटिस्फॅक्शनसाठी मी त्यांना बोलतो की बघा, जर तुम्हाला ट्रीटमेंट तुम्हाला जर डाऊट आहे की ही खरंच मला हा त्रास आहे का, तर याच्यासाठी जर मोस्ट स्पेसिफिक टेस्ट जर पाहायला गेली डायग्नोस्टिक टेस्ट आहे जी MRI आहे, तर अशाच पेशंट्सना मी MRIचं सजेशन देतो. अदरवाईज जे एक्सरेज आहे ते बेसिक इन्व्हेस्टिगेशन आहे ज्याच्यामध्ये प्रोव्हिजनल डायग्नोसिस जरूर सांगू शकतात. पण महत्त्वाचं हे आहे की पेशंटच्या स्वतःच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ते इन्व्हेस्टिगेशन्स इम्पॉर्टंट असतात, अदरवाईज मॅन्डेटरी नाही आहेत ते. त्यामुळे विदाऊट इन्व्हेस्टिगेशन्स ऑल्सो आपण ती ट्रीटमेंट देऊ शकतो. डॉक्टर साहेब, यावर फोन आहे आपल्याला, बारामतीहून फोन आहे. राजेंद्र बोरकर यांचा फोन आहे. नमस्कार राजेंद्र दादा, स्वागत आहे कार्यक्रमात. कृपया आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय राजेंद्र दादा? सलग प्रश्न विचारा. आमच्या मिसेसचा आहे ना त्रास आहे. हो हो. हा, माझ्या मिसेसचं आहे ना वय 35 वर्ष आहे, आणि L1, L2, L3, L4, 5, 6 असा त्रास आहे, आणि मान दुखती, कंबर, हातापायाला मुंग्या येत आहेत. बरं, धन्यवाद. अजून काही विचारायचं सर? 35 वर्ष हो, वय आहे डोकं दुखतं आणि डोकं दुखतं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. 35 वर्ष वय आहे त्यांच्या मिसेसचं, आणि L1 to L5 त्रास दाखवलेला आहे, डोकं पण दुखतंय. तर काय सांगणार असा प्रश्न आहे. सुरुवात करूया, विद्या मॅडम तुमच्याकडून करूया सुरुवात. हां सर. सो L1, L2, L3, L4 तर यांनी बसायला हळू बसायला पाहिजे. आणि कारण काय आहे, आपल्या एक्सरे MRI मध्ये L1 to L5 दिसत आहे. तर आपल्याला काय करावं लागेल, एक कन्सल्टेशन त्यांचं करावं लागेल. आणि मग काय आहे ना, त्यांचे जे मसल्स आहेत त्याच्यावर जर तुम्ही जास्त उपयोग केला तर जास्त मुंग्या येणं वगैरे होतं. आता डोकं दुखणं हे आपल्याला बघावं लागेल की तो त्रास मानेमध्ये तर नाही गेलेला आहे ना, तर त्यामुळे पण डोकं दुखू शकतो. कारण काय होतं ना, सिम्पटम्स असं असतं दुखण्यामध्ये, शक्यतोवर पेशंटला ना चिडचिड होते. आणि सर तुम्ही सगळ्यात महत्त्वाचे त्यांच्यासाठी आहात आता, की तुम्ही त्यांना समजून घेणं की आहे. कारण काय आहे ना, स्पाईनमध्ये जो व्यक्तीला प्रॉब्लेम असतो तो व्यक्ती दिसतच नाही की तो पेशंट आहे. तो नॉर्मल पर्सन सारखा दिसतो. तो कधी कधी त्याला समजत पण नाही की त्याला होत आहे, तर तो सांगेल तरी कसं की माझी कंबर दुखते. तर जेव्हा ती कंबर दुखायला लागते तेव्हा खूप जास्त प्रमाणामध्ये दुखते, आणि मग त्याची चिडचिड प्रमाणात वाढते. कधी कधी तर कोणाला असं तो वॉमिटिंग सेन्सेशन येणं, गिडीनेस येणं, चक्कर येणं, डोकं दुखणं किंवा लक्ष न लागणं, या पण गोष्टी होतात. महिलांमध्ये या गोष्टी जास्त होतात. कोणाकोणाला पाण्याचा पण आवाज सहन नाही होणं. तर सपोर्ट हाच असतो की फॅमिली सपोर्ट इज मोस्ट इम्पॉर्टंट. आणि ती ट्रीटमेंटमुळे काय होतं ना, ज्या पण गाद्या बाहेर आलेल्या ना, त्या गाद्यांना आपण हळूहळू आत घेऊन ती नर्व्स फ्री करणं हे गरजेचं आहे. त्याच्यामुळे सर्वात आधी तुम्ही पाणी पिणं सुरू करायचं. त्याच्यानंतर उठताना बसताना हळूवार उठायचं, आणि नक्कीच डॉक्टर्स पण तुम्हाला आणखी सजेशन देतील. काय सांगणार डॉक्टर साहेब, काही भर टाकू इच्छिता का पुढे जाऊया? नाही, मला फक्त इतकंच सांगावं असं वाटेल की तुम्ही एकदा फक्त प्रॉपर डॉक्टरांचं कन्सल्टेशन करून घ्या. जे डायग्नोसिस तुम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यांनी काय सजेशन दिले असेल ट्रीटमेंटची तर ते फॉलो करा. कारण कुठलीही ट्रीटमेंट आपण ती रिलिजियसली फॉलो करणं फर्स्ट ऑफ ऑल गरजेचं आहे. आणि जर त्यांनी तुम्हाला जर आराम मिळत असेल डेफिनेटली ती कंटिन्यू करा. माझं हेच प्रामाणिक मत राहील. वेळ आपल्याकडे कमी आहे, तर जास्तीत जास्त तज्ज्ञांकडून माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. विद्या मॅडम तुमच्याकडे वळतो. आहार आणि पोश्चर म्हणा, बसण्याची, चालण्याची, शारीरिक ढब म्हणा, याचं किती महत्त्व आहे या स्पाईनशी रिलेटेड ज्या त्रास होतात त्याविषयी, समस्यांविषयी? खूपच जास्त महत्त्व आहे का, कारण आजकाल लहान मुलांमध्ये पण हा प्रॉब्लेम येणं सुरू झाला आहे. त्यांचे बॅगचं म्हणजे ते बॅग उचलतात, पायऱ्यांवरून चढतात मोठे लोक. आणि इव्हन आपण जेव्हा वॉशिंग मशीनमधून जेव्हा कपडे पण काढतो तेव्हा ओले कपडे जेव्हा काढतो ना, तेव्हा ते जड असतात. ते काढताना झटक्याने कपडे काढतो, तेव्हा मानेमध्ये नस आहे किंवा कोणतेही काम, मशिनरीज आल्या आहेत, सोयी खूप आलेल्या आहे. पण सोयीचा वापर करताना जो दगदगीचं जीवन असल्यामुळे पटकन करणं,
तेव्हा प्रत्येक गोष्ट ही सावकाशपणे करा, हळूवारपणे करा, वेळ द्या. सकाळी उठून पाणी प्या, पाणी पिल्यानंतर तुम्ही पोषण प्रॉपरली ठेवा, हळूवार बसा, हळूवार उठा, प्रोटीनयुक्त आहार घ्या, घरचं जेवण करा. घरचं जेवण इज मोस्ट इम्पॉर्टंट, कारण तुम्हाला जेव्हा पण पाणी पिता आहे तेव्हा थोड्या थोड्या वेळाने पाणी प्यायचं आहे, गटगट पाणी नाही प्यायचं आहे, किंवा जेव्हा जेवता आहे तेव्हा चावून चावून खायचं आहे, आरामात जेवायचं आहे, प्रोटीनयुक्त आहार घ्यायचा आहे. त्याच्याने काय होणार ना, तुम्हाला बघा दिवसभर ऊन राहत आहे, ठीक आहे, दिवसभर ऊन राहतं, 5-5:30ला नाही राहत ऊन, तर त्यानंतर जे प्रोटीनयुक्त आहार तुम्ही खाणार आहे 7:30च्या आधी, ते तुम्हाला संध्याकाळी खूप जास्त म्हणजे रात्रीच्या झोपेमध्ये ऊर्जा देतं. तर त्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की तुम्ही बसता कसं, उठता कसं. आता जसं आपण लहान बाळ बघू, तर लहान बाळ जेव्हा चालायला आपण शिकवतो, पण त्याला वाकायला आपण शिकवतो का? नाही शिकत. ते गुडघ्याने वागतं, त्याला कोणी शिकवलेलं नाही आहे की तुम्हाला गुडघ्याने वाकायचे, पण ते गुडघ्याने वागतं आणि मग उठतं. तर लक्षात ठेवा, आपली जे नियम आहे ते गुडघ्याने वाकायचे आहे. तो गुडघ्याने वाका, हळू उचला, या सगळ्या गोष्टी जर कराल. आणि यंग जनरेशन डेडलिफ्ट करताना पटकन वजन उचलतात, तर डेडलिफ्ट करताना बेल्ट बांधा नक्कीच, पण स्टिरॉइड टाळा. त्या गोष्टी जर तुम्ही प्रॉपरली केल्या तर डेफिनेटली तुमचं पोश्चर नक्कीच ठीक राहील. थँक्यू. वेळ आपल्याकडे मर्यादित आहे. सर, एका वाक्यात जाता जाता काय संदेश देणार? मॅडम तुम्ही पण तयार राहा. काय आमच्या मित्रांना संदेश देणार? पवन सर. काळजी घ्या. आता आपण बरेचशे वेळी ऐकलं असेल की जल्दी का काम शैतान का काम है. अतिघाई संकटात नाही. तर जे काही आपण करत आहोत सावकाश करा, काळजीपूर्वक करा. आज जर तुम्ही काळजी घेतलीत, पुढे काळजी करायची वेळ येणार नाही. धन्यवाद. विद्या मॅडम काय सांगणार? तुम्हाला आणखी काही माहिती हवी असेल तर ansiwellness.com वर नक्की जा आणि तिथे बघा, सगळे टेस्टमोनियल तुम्हाला मिळेल. जगावे तर ताठ मानेने. तसंच आपला मणका हा आपला शरीराचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. तर नक्कीच काळजी घ्या आणि स्वतःला व्यवस्थित ठेवा. थँक्यू. धन्यवाद. तुम्ही आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि महत्त्वपूर्ण विषयावर आम्हाला मार्गदर्शन केलं. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या हॅलो डॉक्टर संघातर्फे आणि आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे खूप खूप धन्यवाद आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी एक नवीन विषय घेऊन आपल्या भेटीला आम्ही येणारच आहोत. आपल्या लाडक्या आणि आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार.